हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. कुंडली वरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, संत श्री सोपानदेव महाराज की जय. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्यात्म रूपा, देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु, मने निवृत्तीदासु अवतारी जोजी, वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदाम्बोज तेजस्पृथ्वी प्रदेशं, विदिन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. सर्वमङ्गलमङ्गले शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागे शरण्य मी जेकू. प्रस्तुत रक्त सेवेसाठी निवडलेली ओवी संत श्रेष्ठ श्री ज्ञान यांचे राजे आणि विश्व माऊली ज्ञानोबराय यांच्या ज्ञानेश्वरीतील असून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत की अर्जुना, जो मला शरण जाईल त्याच्या जन्म मरणाचा सगळा भार मी माझ्या खांद्यावर घेईन. सेवेला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार देणं गरजेचं असतं, आणि परिहार म्हणजे कार्यक्रमाची रूपरेषा. रघुनाथ फाउंडेशन संचालित ज्योतिताई वालवणकर आणि आमच्या स्वर साधना भजनी मंडळाच्या अध्यक्षा अर्चनाताई शेंडगे आणि खडकवासला वारकरी संघाच्या अध्यक्षा आहेत त्या, आणि त्यांच्या कृपेमुळे मला ही सेवा करण्याची संधी मिळाली, त्यांचे मी आभार मानते. प्रथमतः अर्जुन श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत की अर्जुना, जो मला शरण जाईल त्याच्या जन्म मरणाचा सगळा भार मी माझ्या खांद्यावर घेईन, मात्र आपला तेवढा भाग असला पाहिजे. वरपती एक आहे दृढ धरावा भाव. थोडक्यात सांगायचे झाले तर दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर तुम्हा आम्हाला भगवंताशिवाय पर्याय नाही. शुद्ध ज्याचा भाव झाला देव दुरी नाही त्याला, आणि मग तुमचा जर भाव शुद्ध असेल तर देव तुम्हाला लांब नाही, तो जवळच आहे, असे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत. जसं की लोखंडाचं पात पडलेलं असतं आणि त्यावर असंख्य असे धुळेचे कण किंवा मातीचा थर चढलेला असतो, आणि त्याच्याच जवळ एक लोहचुंबकाचा तुकडा पडलेला असतो, तरी सुद्धा त्याच्याकडे खेचला जात नाही, ओढल्या जात नाही. तसेच आपल्या जीवात्म्यावर देखील अहंकाराचा, मीपणाचा किंवा वाईट कर्माचा जो थर चढलेला असतो, आणि तो नामस्मरणाशिवाय कशानेच जाणार नाही. म्हणून तुम्ही नामस्मरण करत राहा, सतत नाम घ्या. सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रतः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्त उपासता. भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत की जो भक्त नित्यनेमाने माझी उपासना करीत असतो, जो भक्त माझी आराधना करत असतो, त्याच्या मी जन्म मरणाचा फेरा चुकवतो, असे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत. किंवा अनन्य चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्यदीप्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. म्हणजेच त्याच्या जीवन मरणाचा मी भार वाहीन, असे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत. आता योगक्षेमं वहाम्यहम् ते बघा, LICला पण बघा आपलं हे दिलेलं आहे. LICला त्यांचा लोगो आहे का, तो लोगो त्यांनी आपला चोरलेला दिसतोय. कारण आहे ना, माऊलीने आपल्याला 700-750 वर्षापूर्वी सांगून ठेवलेलं आहे, आणि ते LICने आपलं ते चोरून घेतलेलं आहे. बघा त्यांचं तिथं आहे बघा लोगो, त्याच्या खाली योगक्षेमं वहाम्यहम्. मग आपण मग ते आपल्या जीवनाचा भार वाटतात का, तर आपण सतत नामस्मरण साधना केली ना तर आपल्या जीवन मरणाच्या फेऱ्यातून आपण मुक्त होतो, असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत. तुकाराम देखील एका अभंगाद्वारे सांगत आहेत की आता तरी पुढे हा जीव उपदेश नका करू नाश आयुष्याचा,
सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. तर चित्त शुद्ध करायचं म्हणजे नक्की काय करायचं, तर नामस्मरण करा, असं तुकाराम महाराज देखील सांगत आहेत. आता आपली योग्यता आहे का तुकाराम महाराजांनी किंवा अन्य संतांनी त्यांचं मस्तक आपल्या पायावर ठेवावे एवढी तर आपली योग्यता नाहीये, पण ते इतके कळवळीने पोट तिडकीने सांगत आहेत. जगाच्या कल्याण संताची विभूती देह तिष्ठविते परोपकारी. ते आपल्यासाठी देह झिजवतात, तळमळीने पोट तिडकीने सांगत आहेत की बाबा नामस्मरण करा. म्हणजे सगळे संतांनी तेच सांगितलेले आहे की नामस्मरण करा. मग जर नामस्मरणाने जर आपली बुद्धी आपला देह जर शुद्ध होत असेल तर आपण नामस्मरण हे केलंच पाहिजे. नामस्मरण जर करून जर आपला देह आपले मन बुद्धी आणि देह हा शुद्ध कशाने होईल, तर नामस्मरणाने होईल. म्हणून तुम्ही सतत नाम घ्या, सतत नाम घ्या, असं भगवंतांनी सांगितलेलं आहे की सतत नाम घ्या. मला तर असं वाटतं की जर आपला देह मन आणि बुद्धी जर सगळं शरीर जर शुद्ध करायचं असेल तर तुमचा आहार पहिला तर आपला आहार तपासून पाहिला पाहिजे, तरच आपले मन आणि बुद्धी शुद्ध होईल. त्या व्यतिरिक्त आपली बुद्धी आणि मन शुद्ध होणार नाही. पहिलं तर आहार उपनिषदांमध्ये पण सांगितलेलं आहे की आहार शुद्ध सत्व शुद्ध, सत्व शुद्ध ध्रुवा स्मृती. म्हणजे जर तुमचा आहार शुद्ध असेल तर तुमचं मन आणि बुद्धी शुद्ध होईल आणि तुम्ही नामस्मरणाने भगवंतापर्यंत पोहोचल्या जाल. किंवा तर तुमचं मन बुद्धी जर शुद्ध असेल तर, देह शुद्ध असेल तरच तुम्ही नामस्मरणाने भगवंतापर्यंत लवकर पोहोचू शकताल. म्हणून तुमचा पहिला तर आहार शुद्ध असला पाहिजे, शुद्ध आणि सात्विक असला पाहिजे. तुम्हाला मी महाभारतातील एक उदाहरण सांगून जाईल. जेव्हा महाभारतातील युद्ध संपला आणि पितामह भीष्माचार्य हे षडपुंजारी पडले आणि उत्तरायण चालू होण्यासाठी भरपूर दिवस बाकी होते आणि आपल्याकडे उत्तरायण केव्हा चालू होतं, तर संक्रांतीला कालच्याच दिवसापासून उत्तरायण चालू झालेलं आहे. उत्तरायण आणि दक्षिणायन हे 6 महिन्याचं उत्तरायण आणि दक्षिणायन असतं आणि आपल्याकडे अशी मान्यता आहे की उत्तरायणामध्ये जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्या व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो आणि निजधामाला म्हणजे वैकुंठ धामाला ती व्यक्ती जाते. आणि पितामहांना तर उत्तरायण चालू होण्याच्या अगोदरच त्यांचा मृत्यू जवळ आल्याचा दिसू लागला. म्हणजे काळ असा लांबवर आल्याचा दिसू लागला आणि ते षडपुंजारी पडले होते. अर्जुनांनी 113 बाण त्यांना मारल्यामुळे ते षडपुंजारी पडले आणि षडपुंजारी पडल्यामुळं एके दिवशी असं झालं की भगवंतांनी ठरवलं की बाबा पितामह षडपुंजारी पडलेले आहेत तर त्यांच्या काही इच्छा वगैरे काही बाकी आहेत का आपण पाहूया. म्हणून जर त्यांच्या इच्छा बाकी असेल तर काही आपण जाऊन त्यांची जरा थोडीशी विचारपूस करूया. म्हणून ते पांडवांना सोबत घेऊन निघाले आणि पांडवांना सोबत घेऊन निघाल्या नंतर द्रौपदी देखील त्यांच्या बरोबर होती आणि गेल्यानंतर त्यांच्या इकडच्या तिकडच्या थोड्याशा गप्पा चालू झाल्या आणि बोलता बोलता पितामह म्हणू लागले की बाबा युधिष्ठिरा, तुझं राज्य कसं काय चाललंय रे? तुझ्या राज्यात कोणावर अन्याय तर होत नाही ना? तेव्हा द्रौपदीला थोडंसं हसू आलं. द्रौपदी हसली. आता द्रौपदी हसल्यानंतर पांडव ओरडू लागले की हसतीस काय, दात काय काढतीस? आमच्या आजोबा इथे कुठल्या परिस्थितीत आहेत, त्यांच्यावर कुठली वेळ आलेली आहे आणि तू कुशाल दात काय काढतीस, हसतीस? म्हणून पांडव ओरडू लागले, तिचे पती. आता ओरडू लागल्याच्या नंतर पितामह म्हणू लागले की हसू द्या, तिला हसण्यासारखं काहीतरी कारण असेल. पितामह म्हणू लागले की द्रौपदी का हसलीस सांग. तेव्हा द्रौपदी काहीच बोले ना. तिला वाटले की तिचे पती तिला पुन्हा ओरडतील. तेव्हा पुन्हा पितामह म्हणू लागले की द्रौपदी सांग का हसतीस, तुला इथे कोणी काही बोलणार नाही, सांग. तेव्हा द्रौपदी म्हणू लागले की पितामह, जेव्हा भर सभेत मला जेव्हा फरफटत ओढत आणलं तेव्हा तुम्ही कुठे गेला होता? तुम्ही तर तिथे होतात, तरी सुद्धा तुम्ही काहीच बोलले नाही, काहीच करू शकले नाहीत. आणि आता म्हणतायत की माझ्या नवऱ्याला तुम्ही म्हणतायत की तुझ्या राज्यात कोणावर अन्याय तर होत नाही ना? तेव्हा द्रौपदीने दिलेलं उत्तर इतकं सुंदर आहे. द्रौपदी म्हणू लागली, नाही, पितामहांनी दिलेलं उत्तर इतकं सुंदर आहे की पितामह म्हणू लागले की द्रौपदी, तुझा प्रश्न अगदी बरोबर आहे. जेव्हा भर सभेत तुला दुःशासनाने फरफटत ओढत आणलं, मी तिथे असून सुद्धा काहीच करू शकलो नाही, काहीच बोललो नाही.
कारण तेव्हा मी दुर्योधनाच्या घरचं अन्न खात होतो. आणि जेव्हा अर्जुनाने मारलेल्या बाणाने ते अशुद्ध असं रक्त वाहून गेलं आणि माझा मूळ स्वभाव आहे तो असा वर आला आणि तेव्हा मूळ स्वभाव माझा वर आला आणि म्हणून मी तुझ्या नवऱ्याला असं विचारलं की तुझ्या राज्यात कोणावर अन्याय तर होत नाही ना. मग विचार करा, जर पितामह इतके योद्धे बलाढ्य योद्धे असून पितामहांनी ची सुद्धा बुद्धी भ्रष्ट व्हायला वेळ लागला नाही, मग तुमचं आमचं तर काय कथा. म्हणून कोणाच्या घरचं अन्न खाऊ नये, कोणाच्या घरी गेल्यानंतर विचारपूर्वक अन्न सेवन करावं. आणि जर तुमच्या घरातील एखादी स्त्री अन्न बनवत असेल, ती शुद्ध भावनेने अंतकरणाने शुद्ध अंतकरणाने अन्न बनवते का तिचा राग द्वेष लोभ चिडचिड त्या अन्नामध्ये उतरते ते आधी पाहिलं पाहिजे. आणि तेव्हाच आपण ते अन्न कोणाच्याही घरी गेल्यानंतर ते अन्न सेवन करावे, अन्यथा कोणाच्याही घरी उठसूट खाऊ नये. आणि हे झालं भगवंतापर्यंत तुमचं मन बुद्धी आणि चित्त शुद्ध करून भगवंतापर्यंत पोहोचण्याची ही पहिली पायरी. आणि दुसरी पायरी म्हणजे जीवनात आल्यानंतर सद्गुरू केले पाहिजेत. तुमच्या जीवनाला सद्गुरू शिवाय तुमच्या जीवनाला गती मिळणार नाही आणि सद्गुरू शिवाय तुमचं जीवन शून्य आहे. म्हणून जीवनात आल्यानंतर सद्गुरू करावा. मज हृदयी सद्गुरू जेने तारिला हा संसार करू म्हणून विशेष अत्याधरू विवेकावरी. जर तुमच्या हृदयामध्ये तुमचा जर सद्गुरू असेल तर तुम्ही ना कुठल्याही भव संसारातून तुम्ही पार तुमचा संसार तरून जाईल. आणि म्हणून तुम्ही सद्गुरू केले पाहिजेत. आद्य गुरु शंकराचार्यांनी सुद्धा त्यांना 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे अशी अवगत होती, तरी सुद्धा त्यांना असं वाटलं की आपण सद्गुरू करावं, कारण सद्गुरू शिवाय जीवनाला आपल्या गती मिळणार नाही आणि मोक्ष तर त्यावरूनही मिळणार नाही. म्हणून त्यांनी सद्गुरू करण्याचं ठरवलं आणि ते सद्गुरू शोधार्थ बाहेर पडले आणि फिरता फिरता ते नर्मदा तीरावरती पोहोचले. आणि नर्मदा तीरावरती पोहोचले असता ते एका गुहेमध्ये तिथे साधू तपश्चर्या करत बसले होते. आणि पावसाळ्याचे दिवस असल्या कारणाने त्या पाण्याची पातळी वाढू लागली, नदीच्या पाण्याची पातळी आहे ती वाढू लागली. आणि शंकराचार्यांच्या असं लक्षात आलं की जर या पाण्याची पातळी वाढली आणि जर पाणी या गुहेमध्ये शिरलं तर या सद्गुरूंची या साधूंची समाधी आहे ते भंग पावू शकते. म्हणून त्यांच्या सामर्थ्याने त्यांनी कमांडलू मध्ये, त्यांच्याजवळ एक कमांडल होता, आपल्याला कमांडल माहितीये ना, त्या कमांडलू मध्ये त्यांनी ती नदी आहे ती त्यांच्या सामर्थ्यांनी त्यांनी ती धारण करून ठेवली. आणि जेव्हा ते साधू तपश्चर्या करून बाहेर आल्यानंतर पाहतात तर त्यांना खूप असं मोठं आश्चर्य दिसतं की पावसाळ्याचे दिवस असून देखील ही नदी कोरडी कशी काय. आणि म्हणून त्यांनी इकडे तिकडे पाहिले असता त्यांना आद्य गुरु शंकराचार्य तिथे दिसले. तेव्हा त्यांनी त्यांना विचारले असता पावसाळ्याचे दिवस असून सुद्धा ही नदी कोरडी कशी काय. तेव्हा त्यांनी विचारले असता शंकराचार्यांनी सांगितलं की ही नदी कोरडी नसून मी माझ्या सामर्थ्यांनी या कमंडलमध्ये धारण करून ठेवली आहे, कारण तुमची समाधी भंग पाहू नये म्हणून. आणि मग ते साधू देखील खूप मोठ्या उंचीचे ताकदीचे साधू होते, त्यांचं नाव होतं गोविंदाचार्य. आणि मग त्या गोविंदाचार्यांनी त्यांना आहे ते आपले शिष्य बनवून घेतले. आणि मग त्यांना 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे अशा अवगत असून सुद्धा त्यांना गुरु करण्याची काय कारण होती. त्यांना 9व्या वर्षीच त्यांचं सगळं हे मुखगत होतं. 18 पुराणे 4 वेद 6 शास्त्र हे सगळं मुखगत होतं, तरी सुद्धा त्यांना असं वाटलं की गुरु करावा. जयाचं वाटे मोक्षाची भावा त्याने सद्गुरू करावा. सद्गुरू विना मोक्ष पावावा हे कल्पांती न घडे. आता कल्पांती म्हणजे युगामध्ये कल्पांती न घडे. आणि मग त्यांनी कल्पांती ना घडे. आणि जर 4 युगामध्ये प्रत्येक युगामध्ये आपल्या देवांनी देखील गुरु केलेले आहेत, तर आपल्याला सुद्धा गुरु हे केलेच पाहिजेत. सद्गुरू आणि गुरु यामध्ये फरक आहे. गुरु म्हणजे आपल्याला भजन असो किंवा कीर्तन असो, कुठे शिक्षण शाळेतलं शिक्षण असो, ते शिक्षण म्हणजे गुरु. आणि सद्गुरू म्हणजे आपल्या जीवनाला एक कलाटणी मिळते. आपल्या जीवन भव नदी तारून जशी जाते तशी आपल्या जीवनाला एक गती मिळते. म्हणून आपण सद्गुरू केले पाहिजेत. आणि सद्गुरू वाचून आपल्या जीवनाला गतीच मिळू शकत नाही. तेव्हा सगळ्यांनी गुरु हे केलेच पाहिजेत, सद्गुरू केले पाहिजेत. कारण
सद्गुरु वाचुने सापडे ना सोय धरावे ते पाय आदी आधी आधी हो. आणि रामरायांना सुद्धा त्रेतायुगामध्ये वशिष्ठ ऋषींना गुरु करावं लागलं आणि श्रीकृष्णांना सुद्धा भृगु ऋषींना गुरु करावं लागलं. मग तुमच्या आजची काय गत? आपल्याला सुद्धा पहिलं तर गुरु केला पाहिजे, तेव्हा आपण भगवंतापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. आणि मग एक मला नामदेवरायांची एक कथा सांगते, कारण नामदेवरायांना सुद्धा हो देव भेटला, देव भेटतो पण तो कळत नाही. देव भेटण्यासाठी पहिलं तर आपल्याला गुरु केला पाहिजे, तेव्हा तो कळेल समजेल आणि उमजेल. कारण गुरुशिवाय आपल्याला देव कळू शकत नाही. भेटणार तो पण तो कळणार नाही. म्हणून नामदेवरायांना सुद्धा थोडासा अहंकार झाला आणि मग एके दिवशी माऊली निघाले होते तीर्थयात्रेसाठी. माऊली निघाली असताना माऊलींना वाटलं की आपले पांडुरंगाच्या दर्शनाच्या भेटीसाठी जावं म्हणून. आणि मग ते पांडुरंगाच्या भेटीला पंढरपुराकडे निघाले. आणि पंढरपूरला गेले असता त्या माऊलींनी दर्शन वगैरे घेतले आणि देवाकडे त्यांचे मत मांडलं की नामदेवरायांना माझ्या बरोबर तीर्थयात्रेसाठी पाठवा म्हणून. आणि मग देवांना वाटलं की जर नामदेवराय जर गेले तर मला करमणार नाही, कारण देवाला सारखं मागे पुढे नामदेवराय त्यांच्या बरोबर खेळायचे बागडायचे. त्यामुळे त्यांना असं वाटायचं की माझ्यासोबत जर नामदेवराय गेले तर मलाही करमणार नाही. म्हणून देव काय पाठवायला तयार नाहीत. आणि मग नंतर कसे बसे देव तयार झाले पण नामदेवराय काय तयार होईनात. आणि मग नामदेव काय तयार होईनात. नामदेवरायांना समजून सांगितल्यानंतर नामदेवराय तयार झाले. आणि मग नामदेवराय म्हणू लागले की देवा मी जाईल पण एका अटीवरती गेलो तर मी कुठल्याही देवाला नमस्कार करणार नाही, कुठल्याही देवाला मी मानणार नाही. जेव्हा जेव्हा मला तुझी गरज पडेल तेव्हा तेव्हा तू यायचं. मग असंच ते उत्तर काशी वगैरे तिकडं राजस्थान पंजाब तिकडं फिरत फिरत तीर्थयात्रा करत निघाले. आणि मग गेले असता एके ठिकाणी त्यांना तहान लागली. तिकडं मारवाड प्रांतात गेल्यानंतर त्यांना तहान लागली म्हणून तिथे एका विहिरीकडे गेले तर त्या विहिरीकडे काही पाणी वगैरे काही नव्हतं. आणि मग आमच्याकडे लाईट गेली, त्या लाईटीचा आता त्यांना आवाज द्या, बाळाला आवाज द्या. आणि मग ते इथून नाही तिकडे. आणि मग गेल्यानंतर तिथं विहिरीवर त्यांना तहान लागली होती. तेव्हा त्यांना रिद्धी सिद्धी प्राप्त असल्यामुळे ज्ञानोबाराय म्हणले की मी जाऊन पाणी येऊ शकतो तर तुम्ही सुद्धा चला म्हणून. तर नामदेवराय काय तयार होईनात की मी काही येणार नाही, कारण माझे देव मला वरती आणून पाणी देईल. आणि मग नामदेवराय गेले आणि पाणी पिऊन, ज्ञानोबाराय गेले आणि पाणी पिऊन आले. सूक्ष्म रूपाने गेले आणि पाणी पिऊन आले. आणि आल्यानंतर नामदेवराय काय जायनात. आणि मग त्यांनी देवाचा धावा केल्यानंतर देव तिथे प्रगट झाले. आणि मग देवाने ती विहीर पाण्याची पातळी आहे ती वरती आणली आणि मग नामदेवराय पाणी पेले. आणि मग गेले फिरता फिरता तीर्थक्षेत्र त्यांचे भरपूर तीर्थ पाहून झाले, फिरून झाले. आणि मग पुन्हा गेल्यानंतर मग देवाच्या ते गेले. मग पंढरपूरला गेले नामदेवराय. माऊली गेले आळंदीला. गेल्याच्या नंतर देवाच्या लक्षात आलं की नामदेवराय एवढी तीर्थयात्रा करून आले सुद्धा त्यांचा काही फरक पडलेला नाही. आणि फरक पडलेला नाही म्हटल्यानंतर मग माऊलींनी देवांना सांगितलं होतं की आता आळंदीमध्ये सगळ्या संत मंडळींची तिथं मांदेआळीमध्ये तिथं त्यांची सभा होणार आहे आणि नामदेवरायांना पाठवून द्या म्हणून. आता मग देवांनी सांगितलं की नामदेवरायांना सांगितलं की तुम्हाला आता आळंदीला जावं लागेल. आणि मग आळंदीला गेले असता मग गेले तिथं सगळे संत जमा झाले होते. मुक्ताई, चारी भावंड, नामदेवराय गेले. आणि गोरोबा काका सगळ्या प्रांतातील संत आले होते. आता तिथं सगळे गोळा झाल्यानंतर नामदेवराय आले. आता सगळे संत एकमेरीच्या पाया पडू लागले. पण नामदेवराय काही कोणाच्या पाया पडले नाहीत हे मुक्ताईच्या लक्षात आलं. आता मुक्ताईच्या लक्षात आल्यानंतर मुक्ताई म्हणले अखंड दयाला देवाचा शेजारी का अरे अहंकार गेला नाही. आता हे निवृत्तीनाथ त्यांच्या लक्षात आलं की मुक्ताईला काही पाया पडायचं नाही. नामदेवरायांवर थोडासा यांचा गुस्सा दिसतोय, जरा चिडल्यासारखे दिसतात. आणि मग नंतर ते काय पाया पडेनातच. आणि मग नाथ महाराज म्हणले, निवृत्तीनाथ महाराज म्हणले मुक्ताई असं करू नये, पाया पडावं. तर मुक्ताई म्हणल्या मी काय पडणार नाही. सगळे पाया पडले. मग मुक्ताई काय नामदेवरायांच्या पाया पडल्या नाहीत.
आणि नामदेवराय देखील कोणाच्याच पाया पडले नाहीत. आता पाया नाही पडले आणि मग मुक्ताई म्हणल्या गोरोबा काकांना की काका तुम्हाला मडकी घडवण्याची चांगली कला अवगत आहे, मग तुम्ही एक काय करा काम थापटणं घ्या आणि सगळ्यांची डोके आहे ती जरा थापटून बघा, कोणाचं कच्चं मडकं आहे कोणाचं पक्क मडकं आहे. आणि मग गोरोबा काकांनी सुद्धा ते मडकी आहे ती थापटण्याचं काम चालू केलं. आता सगळे संत हुकाचू नाही केलं त्यांनी, सगळे संत शांत बसले. पण नामदेवरायांच्या टचकन डोळ्यातून पाणी आलं आणि मग नामदेवरायांना खूप राग आला आणि मग फुटत फुटत थोडस नामदेवराय चिडले आणि मग नंतर सगळे संत इकडच्या तिकडं आपापल्या प्रांतामध्ये निघून गेले. आता गेल्यानंतर नामदेवराय पण पंढरपूरला गेले आणि पंढरपूरला गेल्यानंतर नामदेवरायांनी तिथं घडलेला सगळा वृत्तांत देवाला सांगितला. आता देवाला सगळंच माहितीये, तो तर सगळं जाणत असतो. आणि मग सगळं सांगितल्यानंतर तरी सुद्धा मग देव म्हणले की कोणी तुमचं आणि मग ते गोरोबा काकांच्या चरित्रामध्ये ते नंतर आहे ते. आणि मग नामदेवराय म्हणले की नाही नाही देवा तुमचेच भक्त आहेत गोरोबा काका आणि तुम्ही काय असं बोलू नका म्हणून. तर ते म्हणले नाही ठीक आहे, तुमच्याच कीर्तनामध्ये वाळवंटामध्ये त्यांना हात फुटतील. आणि मग ते गोरोबा काकांची त्यांची ती दुसरी कथा आहे. आता याच्यामध्ये नाही सांगत, आता आपल्याला गुरूंचं आणि शरण जाण्याचं सांगायचं आहे फक्त. आणि मग नंतर असं झालं, सगळं ते वृत्तांत सांगितल्यानंतर मग नामदेवरायांना देवांना परत वाटलं आता इकडे जाऊन पण नामदेवरायांच्यात काहीच फरक पडला नाही. आणि मग एके दिवशी काय झालं, एका झाडाखाली नामदेवराय विना घेऊन भजन करत बसले होते. आणि मग रुक्मिणी मातेने आणि पांडुरंगाने असं ठरवलं की आता आपण अजून यांची परीक्षा पाहायची नामदेवरायांची. आपल्याला थोडस काहीतरी आता भक्तासाठी देवाला जाऊन यावं लागतं ना, आपल्याला आता नामदेवरायांसाठी काहीतरी केलं पाहिजे. आता नामदेवरायांचं काही आशाने काही भलं होणार नाही, आपल्याला थोडस काहीतरी केलं पाहिजे. म्हणून देवांनी काय केलं, रूप घेतलं रुक्मिणी मातेनी आणि देवानी त्या याच काय म्हणतात ते बघा, ते कलई करणारे असतात, गिसाड्याचं रूप घेतलं. आणि मग ते गेले आणि जिथे नामदेवराय बसले होते भजन करत तिथेच एका झाडा शेजारी त्यांनी ते पाल ठोकलं. आणि ते पाल ठोकलं, देवानी पाल ठोकलं, रुक्मिणी मातेने चुलखंड, गावाला बघा मोठे कार्यक्रम असले की लग्न वगैरे पूर्वी ते चुलखंड तयार करायचे, त्याच्यावर असं बत्त्या ती हंडी असायची. आणि मग ते रुक्मिणी मातेने मोठं चुलावून तयार केलं पालाच्या बाहेर. आणि मग देवाचं चाललंय तंबू ठोकणे, आपल्या वारीत कसे तंबू असतात तसे ते पाल ठोकायचं चाललंय काम. रुक्मिणी मातेने मोठं चुलावून केलं आणि मोठा बत्त्या असा ठेवला त्या चुलावणावर. आता बत्त्या ठेवला आणि रुक्मिणी मातेने आता भाजीची तयारी करायची होती. म्हणून रुक्मिणी मातेने काय केलं, जिकडं तिकडं पाहिजे पक्षी दिसले, कुठं कावळे चिमण्या कुठं काय दिसल ते उचल आणि ते हंडीत टाक, उचल आणि हंडीत टाक. आता नामदेवराय पाहतात तिकडे सगळे पक्षी संपले, प्राणी संपले, शेवटी एक कुत्रा तिथं होता, कुत्रा घेतला आणि त्या हंडीमध्ये टाकला. आणि देव तिकडून म्हणू लागले भरली का हंडी, तर ती हंडीच बरे ना एवढे पक्षी प्राणी टाकले तरी. देव म्हणू लागले भरली का हंडी, रुक्मिणी माता म्हणू लागली, ती घिसाडीत म्हणू लागली की नाही 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 भरली हंडी. मग नाही भरली हंडी तर टाकते छोकऱ्याला त्या पोराला. नामदेवराय असे सुसाट पळून गेले असे पांडुरंगाच्या मंदिरात. पांडुरंगांना म्हणू लागले की काय अरे तुझ्या पंढरपुरामध्ये देवा काय असं चाललंय, काय ते घिसाडी, काय त्यांचं रूप आणि काय पाहावे ना, ते असे प्राणी पक्षी त्या हंडीमध्ये टाकतायत. आणि मग देव सांगू लागले कशी होते ते घिसाडी, कशी होती ती घिसाडी. म्हणजे असं वर्णन इकडे नामदेवराय वर्णन करतायत सांगतायत तोपर्यंत देव आणि रुक्मिणी माता त्यांच्या समोर अशा प्रगट झाल्या. आणि प्रगट झाल्यानंतर मग नामदेवरायांना असा धक्का बसला की देव माझ्या इतक्या जवळ असून सुद्धा मला कळला नाही. आणि म्हणून मग नामदेवरायांना खूप पश्चाताप झाला. आता नामदेवरायांना पश्चाताप झाल्यानंतर मग देवांनी सांगितलं की नामदेवराय तुम्ही आता 2-3 परीक्षेत फेल झाले, मग तुम्हाला आता कुठे जावं लागेल, तर आता तुम्हाला नागनाथाला, औंढ्याच्या नागनाथाला जावं लागेल. आणि मग तिथे परत तिकडे पाठवलं, म्हणले तुम्हाला सद्गुरूची भेट होईल. आणि मग तिकडे तिथे गेल्यानंतर मंदिरामध्ये नामदेवराव गेले दर्शन करण्यासाठी. नामदेवराय गेले असता तिथे एक वृद्ध आजोबा असे झोपले होते, डोक्याखाली दोन्ही हात ठेवले टेकून असे मस्त झोपलेत आणि पाय दोन्ही त्यांचे पिंडीवर
होती आणि चपल्या सकट पायपिंडीवरती असल्यामुळे आणि मग नामदेवरायांना राग आला की काय म्हणे तुम्ही असं खुशाल एवढे म्हातारे आजोबा झाले तरी तुम्हाला देव आणि याच्यातला फरक कळत नाही का, देवावर पाय देव ठेवून तुम्ही खुशाल झोपल्यात. आणि मग ते म्हातारे आजोबा म्हणू लागले की जिथे देव नाही तिथे माझे पाय उचलून ठेव म्हणून. आणि मग नामदेवराय पाय उचलू लागले, ठेवतायत जिकडे तिकडे ठेवून पाहतात तर जिकडे ठेवल तिकडेच पिंड निघायला लागले. आणि मग नामदेवरायांच्या लक्षात आलं की हा देव आहे तो मी समजत होतो फक्त माझ्याच जवळ आहे म्हणून, मलाच माझ्याशीच बोलतो, माझ्याच जवळ असतो आणि मग सर्वभूती हा देव आहे. मग याची जाणीव कोणाला झाली तर नामदेवरायांना ही जाणीव होऊ लागली. आणि मग नामदेवरायांच्या लक्षात आलं की फक्त देव हा आपल्या जवळ नसून या चरामध्ये, या झाडांमध्ये, प्राण्यांमध्ये, पक्ष्यांमध्ये सगळीकडे देव आहे. आणि मग नामदेवरायांना तिथं सद्गुरूंची भेट झाली, ते विसोबा खेचर. आणि मग त्यांनी ते गुरु केला आणि मग त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. कारण आपल्याला देव असा भेटलो, आपण किती साधना करा, नामस्मरण करा, पण गुरु शिवाय तो कळणार नाही. म्हणून पहिले तर आपण सद्गुरु केले पाहिजेत, तेव्हाच आपण आहे ना मोक्षाच्या प्राप्तीला जाऊ शकतो, पोहोचू शकतो. म्हणून नामस्मरण करा, साधना करा आणि देव प्राप्ती करून घ्या. आणि बघा एवढीशा मुक्ताबाई होत्या, त्यांनी जर नामदेवरायांना थोडस डिवचलं नसतं, थोडस हे केलं नसतं तर त्यांचा अहंकार गेला नसता. आपल्या मुक्ताईंचा इतका मोठा अधिकार आहे की एवढीशा मुक्ताबाई ज्ञानदादांना सांगतायत की ज्ञानदादा ताटी उघडा. दादांना ताटी उघडण्यासाठी म्हणजे मला तर असं वाटतं की माऊलींचे सुद्धा मुक्ताई गुरु होते की काय, कारण त्यांच्याशिवाय ते ताटीचे अभंग एवढे झाले नाहीत कोणाशिवाय, मुक्ताई शिवाय. इतक्या त्या छोट्या अशा मुक्ताई आपल्याला चांगदेव महाराजांची सुद्धा गोष्ट माहित आहे, कथा माहित आहे की मुक्ताई चांगदेवांच्या सुद्धा गुरु झाल्या. म्हणजे आपल्याला गुरु हे जीवनामध्ये आवश्यकच आहे. कारण चांगदेव महाराज सुद्धा पूर्वी ते इंद्राच्या दरबारीमध्ये ना मदगुरु त्यांचं काही नाव होतं, आता मला आठवना, मरुद्न नावाचं एक तिथे इंद्राच्या दरबारामध्ये होते. आणि मग तिथं ते काहीतरी त्यांना इंद्राने काम सांगितलं, पण ते मरुद्नाला ना काही अनावधानी त्यांनी काही ते काम केलं नाही, लक्षात आलं नाही काही आपल्याला सांगितलं इंद्राने काम म्हणून. आणि मग इंद्र आहेत ते रागवले आणि शाप दिला. शाप दिल्यानंतर की तुम्ही ना पृथ्वीवर जाऊन आहे ना मृत्यू लोकात म्हणजे तुमचा जन्म होईल. आणि मग त्यांनी खूप गयावया केली की मला मृत्यू लोकात नकोय जन्म म्हणून. आणि मग त्यांच्याही लक्षात आलं की यांनी अनावधानानेच हे म्हणजे चूक केली, त्यांनी काही मरुद्नाने काही अशी खरोखर काही चूक केली नाही. मग त्यांनी शाप दिलेला मागे घेतला आणि उशाप दिला की चारी भामंडे निवृत्ती, ज्ञानदादा आणि सोपान देव मुक्ताई या पृथ्वीवर आहे ना जन्माला येतील. आणि तेव्हा जन्माला आल्यानंतर मुक्ताई आदिमाईचा अवतार म्हणून होतील आणि त्या तुमच्या गुरु होतील. आणि तेव्हाच मग तुमचा आहे ना तुम्हाला मोक्षाची प्राप्ती होईल. म्हणून चांगदेवरायांनी आपल्याला ती सगळी कथा माहित आहे. आणि मग मुक्ताई त्यांच्या गुरु झाल्या, ते वाघावर वगैरे बसून आले, भिंत चालवली, ते आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे. आणि मग जेव्हा चांगदेव महाराज आले आणि मुक्ताईंचे पाय धरले आणि मग मुक्ताई त्यांच्या गुरु झाल्या. आता ते अगोदरच नाही सांगत कथा, ते तर सर्वांनाच माहिती आहे. आणि मग नंतर जेव्हा त्यांचा समाधी काळ जवळ आला, कुणाचा तर चांगदेव महाराजांचा समाधी काळ जवळ आल्याच्या नंतर इतके ते म्हणजे की 14 विद्या आणि 64 कला त्यांना प्राप्त होऊन सुद्धा त्यांना आहे ना म्हणजे खूप म्हणजे त्रास झाला की एवढं करून सुद्धा आहे ना मला मोक्ष प्राप्त नाही झाला. पण मोक्ष माझ्या सद्गुरु विना म्हणजे एवढीशा मुक्ताई असून सुद्धा मला त्यांच्यामुळे माझा जन्म सफल झाला. म्हणून इतके शोक करू लागले समाधीला बसताना. मग नामदेवराय म्हणू लागले की चांगदेवा कुठवर तुम्ही शोक करणार. तेव्हा ते सांगू लागले की माझी मुक्ताईचा तुम्हाला काय सांगू म्हणले, मुक्ताईचा अधिकार एवढीशा छोट्याशा मुक्ताई पण माझ्या जीवनाचं त्यांनी कल्याण केलं. 14 वेळा
मृत्यूला थकवलं पण मला एवढीच्या 14 वर्षाच्या मुक्ताईने 14 वर्षाच्याही कमी असतील आणि त्यांच्यामुळे माझ्या जीवनाला कलाटणी मिळाली. म्हणून खूप त्यांनी खूप शोक केला आणि आपल्याला त्यांनी एक माहिती उपदेश दिला होता महाराज, घर बांधले डोंगरी आणि भिक्षेसाठी फिरे दारोदारी. म्हणजे योग्यांनी म्हणले एवढं मोठं असलं तरी रागाला जायचं नाही आणि रागाने डोंगरात घर बांधलं आणि भिक्षेला परत गावात यायचं नाही म्हणले. पण तो अन्याय सहन करायचं योग्याने भरपूर मोठं